ख्रिस्ताने जमलेले माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सोन्याची अंगठी मौल्यवान, की ज्यामध्ये ती अंगठी ठेवली जाते ती पेटी मौल्यवान, असं तुम्हाला विचारलं तर तुम्ही सहज उत्तर द्याल, अर्थात सोन्याची अंगठीच मौल्यवान. आणि ह्याच धर्तीवर जर आपणाला विचारलं की साक्रामेंट महत्त्वाची की सोहळा, आणि ह्याचं उत्तर देखील अगदी सहजतेने पटकन आपल्या मुखाने आपण सहज देऊ, अर्थातच साक्रामेंट महत्त्वाचं. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मुखाने किंवा तोंडाने साक्रामेंट महत्त्वाचं असं बोलणारे आपण आपल्या कृतीने किंवा वागण्याने आज काय दाखवत आहोत? आपण आपल्या तयारीमध्ये जास्त वेळ आणि जास्त महत्त्व आज कशाला देत आहोत? साक्रामेंटला की सोहळ्याला? आणि ह्याचं उत्तर आपल्याला आज आपल्या समाजामध्ये नजर टाकल्यावर सहज मिळून जातं. प्रिय बंधू भगिनींनो, लग्नावेळी सोहळ्याच्या तयारीसाठी म्हणजेच शॉपिंगपासून ते मंडप आणि इतर गोष्टींसाठी आपण किती वेळ देत असतो. परंतु तेच जेव्हा लग्नाच्या शिबिराचा, लग्नाच्या फॉर्म भरण्याचा म्हणजेच प्री नप्शियल इन्क्वायरीचा विषय येतो, तेव्हा पटकन विचारलं जातं, फादर किती वेळेत संपेल? या गोष्टी कंपल्सरी आहेत का? जास्त वेळ तर लागणार नाही ना? थोडक्यात आटपता येईल तर बघा. म्हणजेच विचार करा की सोहळ्याच्या तयारीसाठी कुठे कुठे किती किती फेऱ्या, किती ती शॉपिंग, किती ती मेहनत आणि केवढा तो वेळ दिला जातो. परंतु जेव्हा साक्रामेंटाची वेळ येते तेव्हा या महत्त्वाच्या विषयावर पटकन कसा आटपता येईल, अगदी 2020 ह्याचा विचार केला जातो. प्रिय बंधू भगिनींनो, मला इथे असं बिलकुल सांगायचं नाही की सोहळ्याची तयारी महत्त्वाची नाही, तो प्रश्न नाही, ती देखील महत्त्वाची आहे, आपण सगळं जाणतो. परंतु माझा सांगण्याचा उद्देश एवढाच की आपण अंगठीच्या डबीला एवढे महत्त्व देत असताना अंगठीवर तर दुर्लक्ष करीत नाहीत ना, यावर चिंतन करणं आवश्यक आहे. कधी कधी काही लोक सांगत असतात, फादर तुम्हाला सांगू, प्रायश्चित्त काळ सुरू होताना उपास काळ तो बरा होता, आता पुन्हा सगळे सोहळे सुरू होणार, या मंडपातून त्या मंडपात धावावं लागणार, प्रत्येक ठिकाणी जेवणाचा आग्रह होणार, आणि जेवलो नाही तर तुम्ही आमच्या गरिबाच्या घरी कसे जेवणार, तुम्ही तर श्रीमंताच्याच मंडपामध्ये जाणार, असे टोमणे देखील ऐकावे लागणार. वरील हे संभाषण आपल्या वसईमध्ये आज सोहळ्यामुळे एक प्रकारे जी धावपळ निर्माण झालेली आहे, पळापळ चाललेली आहे, तीच आपल्याला दर्शवित आहे. सध्या आपल्या वसईमध्ये सोहळ्याच्या बाबतीत काय परिस्थिती आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. मग तो लग्नाचा सोहळा असो किंवा फर्स्ट होली कम्युनियनचा किंवा मग इतर कोणताही, सोहळ्याच्या स्पर्धेत पाहुण्यांची पळापळ होत आहे. आणि आपण जर फर्स्ट होली कम्युनियनच्या नोव्हेंबरच्या ह्या येणाऱ्या काळावर आता नजर टाका, आपण पाहतो की एकेका कुटुंबाला दिवसाला 7-7, 8-8 ठिकाणच्या कार्यक्रमाचं निमंत्रण येतं. एका व्यक्तीने जायचं कुठे, टाळायचं कुठे, आमंत्रण पत्रिका पाहूनच कधी कधी जीव मेटाकुटेला येतो. आणि हे सगळं पाहिल्यावर मनामध्ये विचार सुरू होतात की सगळं असंच सुरू राहणार आहे का? ह्यावर काहीच उपाय नाही का? माझे प्रिय बंधू भगिनींनो, ह्यावर एक उपाय आहे, आणि तो म्हणजे सामुदायिक कार्यक्रम. विशेषतः फर्स्ट होली कम्युनियनच्या बाबतीत हा विचार आपल्याला चर्च पातळीवर किंवा गाव पातळीवर करता येईल का? मी अर्नाळा असताना सलग 3 वर्ष, नंतर रमेदी आणि पापडी येथे एक वर्ष हा सामुदायिक कार्यक्रमाचा प्रयोग केला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा सामुदायिक कार्यक्रमाचा विशेष काय, तर ह्यामध्ये साक्रामेंटाचे महत्त्व अबाधित राहते. असा जो सोहळा असतो त्यामध्ये गरीब आणि श्रीमंत हा भेद नसतो, उच्च आणि नीच ही दरी नसते. ख्रिस्ताचा एकच शरीरच्या ग्रहणाप्रमाणे चर्चने छापलेल्या एक प्रकारच्या आमंत्रण पत्रिका, एकच मंडप, एक वाद्यवृंद, एक फोटोग्राफर, एक साऊंड सिस्टम, एक रसोई, आणि विशेष म्हणजे युवा वर्ग आणि चर्च संघटना यांनी एकत्र येऊन आयोजित केलेला हा कार्यक्रम. त्यामुळे असा कार्यक्रम आध्यात्मिक वातावरणामध्ये पार पडत असतो. आणि तसंच महत्त्वाचं म्हणजे चर्चतर्फे पुढाकार घेतल्यामुळे कम्युनियनच्या ह्या अतिपवित्र अशा कार्यक्रमाला मद्य वाटपाचं गालबोट लागत नाही, तिथे मद्य वाटप होत नाही. तसेच सगळ्या कार्यक्रमाच्या वेळी अगदी सुमधुर अशी भक्तिगीते लावली जातात.
आणि परिणामी ह्या कार्यक्रमाच्या वेळी डीजेची ती सैराट म्युझिक नसते, त्यामुळे सदर कार्यक्रम अगदी भक्तीच्या शांततेच्या वातावरणात पार पडण्यास खूप मदत होते. आपल्या जर गावामध्ये 3-4 मुलं असतील तर गावात एकत्र येऊन किंवा पॅरिशमधील जागरूक पालक एकत्र येऊन अशा आध्यात्मिक वातावरणातील कार्यक्रम आपण करू शकतो का? त्यासाठी पुढाकार घेऊ शकतो का? समाजाला नवीन दिशा लावू शकतो का? प्रवाहाच्या विरुद्ध आपण पोहू शकतो का? याचा विचार केला जाऊ शकतो. माझ्या फादर विकेश कोरिया फादरांनी आता सांगितल्यानुसार हे यूट्यूब चॅनल आहे, त्यावर जाऊन तुम्ही पहा हे कार्यक्रम कसे झालेले आहे, त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला पाहायला मिळेल, जेणेकरून हा कार्यक्रम एकंदरीत कसा झाला होता त्याचा तुम्हाला अंदाज देखील येईल. माझे प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण सोहळ्याच्या बाबतीत चिंतन करीत असताना मला हे देखील आज सांगावंसं वाटतं की आज आपल्या लग्न सोहळ्याला कसं स्वरूप येत चाललेलं आहे यावर देखील थोडा विचार करणं आवश्यक नाही का? सध्या काही लग्नाच्या वेळेला आपल्याला वसईत काय चित्र दिसत आहे? कुणाला दुखावण्यासाठी मी हे नक्कीच सांगत नाही माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पोट तिडकीने एवढ्यासाठीच सांगतो आणि जे वास्तव आहे ते फक्त तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. आज आपण काय पाहत आहोत? नवरीच्या बरोबर असलेल्या मुलींचे, अगदी कडेवरल्या मुलींचे देखील एका रंगाचे एका प्रकारचे ड्रेस, काही नवरींचे पायाखालून लांब परंतु गळ्याखालून तोकडे आणि पाठीकडून उघडे असे महागातले गाऊन्स, लग्नाच्या आदल्या गुरुवारपासून ते नंतरच्या बुधवारपर्यंत चालणाऱ्या त्या भोजनावळी, निरनिराळ्या शकला लढवून पाहुण्यांना बराच वेळ उपाशी ठेवणारी ती कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची व्यक्ती, मंडपातील दारू बिअरच्या बारभोवती गिरट्या घालणारी नुकतीच मिसरूड फुटलेली ती दृढीकरण वर्गातली देखील मुलं आणि तरुण, 3-3 दिवस वाजणारा बँड, रात्री 1 नंतर चालणारी काळजाचे ठोके चुकवणारी, समाजाला जागरण करायला लावणारी, विद्यार्थी आणि आजारी यांचा जीव मेटाकुटाला आणणारी ती डीजेची म्युझिक, लग्ना अगोदर किल्ल्यामध्ये काय, समुद्रावर काय, डोंगरावर काय, आता चंद्रावरच बाकी आहे. कुठे कुठे जाऊन नवरा नवरीची ती केलेली स्पेशल शूटिंग आणि त्याचं क्रिएटिव्ह प्रेझेंटिंग, नवरा नवरीला मंडपाच्या दारातून स्टेजवर नेण्यासाठी बसवण्यात आलेला तो स्पेशल डान्स, हनीमूनसाठी ते स्पेशल पॅकेजेस. माझे प्रिय बंधू भगिनींनो, मी कोणाचं जजमेंट करत नाहीये, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की हे सगळं चित्र पाहिल्यानंतर मनात एक विचार डोकावतो की ह्या लग्न साक्रामेंताच्या चर्चमध्ये घेतलेला लग्न साक्रामेंताचा हा आनंद साजरा करण्यासाठी मी आता उल्लेखलेल्या आणि त्या व्यतिरिक्त असलेल्या नक्की किती गोष्टीची खरंच गरज आहे, नक्की किती गोष्टींची आपल्याला खरंच गरज आहे याविषयी चिंतन व्हायला नको का? आज एका बाजूला काही जणांच्या बाबतीत सोहळा म्हणजे काय झालेला आहे तर त्यांच्याकडे असलेला अमाप पैसा उडवून इतरांना आपली प्रतिष्ठा दाखवण्याचं साधन बनलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला तुलना केल्यामुळे इतरांनी केलेला आहे आणि म्हणून ऋण काढून सण साजरा करण्याचं देखील प्रमाण आज वाढत आहे. आज एका बाजूला आपण पाहतो की महागाई गगनाला भिडत आहे, मुलांच्या शिक्षणासाठी लाखोने आज खर्च करावा लागत आहे, कोणाला कोणत्या वेळी कोणताही आजार अचानक तरुणपणी देखील गाठत आहे. कोरोनाने तर आपल्या सगळ्यांचे डोळे उघडलेले आहेत, धडा शिकवलेला आहे आणि अशा वेळेला भविष्यासाठी पैसा राखून ठेवण्याऐवजी तो सोहळ्यामध्ये अनाठाई गोष्टींवर देखील उडवला जात आहे. आपले बरेचसे लोक बिचारे कुटुंबापासून दूर राहून त्या परदेशामध्ये शिपवर कष्ट करून, दररोज ट्रेनचा बसचा तो जोखमीचा प्रवास करून, शेतीवाडीमध्ये मेहनत करून, इतर व्यवसायामध्ये निढळाचा घाम डाळून हा मेहनतीचा पैसा कमावतात आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा पैसा जणू काही एखाद्या फटाक्याच्या माळीप्रमाणे त्या लग्न कार्यामध्ये एकदम पटकन उडवून टाकतात. ह्यावर विचार आपण करणार आहोत का? पैशाची आणि अन्नाची ही चाललेली उधळपट्टी, नासाडी देखील कधी कधी आपण ध्यानात घेणार आहोत का? आपली देखील काहीतरी सामाजिक जबाबदारी आहे याची आपण थोडे तरी भान ठेवणार आहोत का? माझे प्रिय बंधू भगिनींनो, लग्न असो, कम्युनियन असो किंवा इतर सोहळे साजरे करावेत, नक्कीच साजरे करावेत. मी सांगेन त्याबद्दल बिलकुल दुमत नाही, त्यामध्ये काहीही वावगं नाही, वाद नाही. आनंदाचे सोहळे नक्कीच एकत्र येऊन साजरे केले पाहिजेत, परंतु त्याचं अवडंबर माजवण्या इथपर्यंत ते करावेत का?
इतरांना दाखवण्यासाठी ते करावेत का? फक्त इतरांची वाहवा मिळवण्यासाठी ते करावेत का? प्रसंगी इतरांना हिणवण्यासाठी ते करावेत का? आपली संस्कृती गहाण ठेवून पाश्चिमात्य संस्कृतीतील नाही त्या गोष्टींचं आंधळेपणाने अनुकरण करत ते करावेत का? या सर्वांवर चिंतन करणं ही आजच्या काळाची गरज आहे. अन्यथा आपल्या सोहळ्यांनी खूपच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो पुढे विकृत स्वरूप धारण केलेलं असेल आणि सोहळ्याच्या या महापुरामध्ये आपले साक्रामेंट आणि आपला समाज देखील अगदी धुवून अगदी वाहून निघालेला असेल. परंतु तेव्हा कदाचित खूप उशीर झालेला असेल. होय, खूपच उशीर झालेला असेल.